धान्याची परस्पर विक्री केल्याप्रकरणी करंजे तालुका खानापूर येथील हनुमान सेवा सोसायटीचा परवाना कायमचा रद्द करण्यात आलाय। तहसीलदार आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके यांनी हा निर्णय नुकताच दिला। याबाबत सविस्तर माहिती अशी की करंजे तालुका खानापूर येथील हनुमान सर्व सेवा सोसायटीकडे गावातील रास्त भाव रेशनिंग दुकान आहे। मागील काही दिवसांपासून या दुकानातून गहू आणि तांदळाची परस्पर विक्री केली जात होती, त्यामुळे मूळ लाभार्थ्यांना धान्य कमी पडत होते। याबाबतच्या तक्रारी तहसीलदार कार्यालयाकडे आल्या होत्या। दरम्यान गावातील प्रवीण माने आणि इतर लोकांनी तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडून आलेल्या 1 क्विंटल 14 किलो गहू आणि 67 किलो तांदळात तफावत आढळून येत आहे अशी तक्रार विट्याच्या तहसीलदारांकडे केली होती। त्यानंतर हे प्रकरण जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडेही गेलं होतं। त्यावर आज दिनांक 30 रोजी निकाल दिला। या निकालपत्रात म्हटलंय की करंजेच्या हनुमान सेवा सोसायटीच्या अध्यक्षांकडे असलेले गावातील रास्त भाव दुकान परवान्याची संपूर्ण अनामत रक्कम जप्त करून रास्त भाव दुकान परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय दिला। विट्याच्या तहसीलदारांच्या आदेशातील धान्य तफावतीमधील जादाचा 78 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ हा पुढच्या वेळी धान्य देताना कमी करून पाठवावे। तसेच कमी असलेला 1 क्विंटल 14 किलो गहू आणि 67 किलो तांदूळ इतकी तफावतीची रक्कम सेवा सोसायटीच्या अध्यक्षांकडून तत्कालीन बाजार भावांप्रमाणे वसूल करून घेऊन ती चलनानं शासनाकडे जमा करावी आणि संबंधित रास्तभाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द झाल्यामुळे तहसीलदारांनी सोसायटीकडून काढून ते लगतच्या दुकानात जोडावं असं स्पष्टपणे नमूद केलंय।